उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल आपला 11वा अर्थसंकल्प सादर केला। पण हा अर्थसंकल्प विरोधकांच्या निशाणावर आलाय तो त्यातल्या तरतुदींमुळे नाही तर योजनांना लावलेल्या कात्रीमुळे। महायुती सरकारनंच निवडणुकीआधी सुरू केलेल्या योजना एकतर बंद करण्यात आल्यात किंवा त्यांचा निधी कमी करण्यात आलाय असा आरोप विरोधकांनी केलाय आणि त्यानिमित्तानं महायुती सरकारमधल्या मतभेदांवरूनही चिमटा काढलाय। पाहूयात आजच्या राजकीय शोलेमधला हा स्पेशल रिपोर्ट। जेव्हा अजितदादांनी 11व्या वेळेला अर्थसंकल्प मांडला तेव्हाचे विरोधक ज्या काही 10 थापा होत्या त्याच्यापैकी एक तरी गोष्ट या सरकारने आज केले का? सरकारने ज्या योजना जाहीर केल्या त्या 7 हेवन सारख्या आहेत। हा अत्यंत बोगस अर्थसंकल्प खरंच 10,000 वर्षात नसला तरी गेल्या अनेक वर्षात मांडला गेला असेल या विधानसभेत असं मला वाटत नाही। स्पष्ट आहे की लाडक्या बहीण योजनेला कात्री लावण्यात येणार आहे। ह्या सगळ्या योजना निवडणुकीच्या संदर्भात डोळ्यासमोर ठेवून निवडणुका तयार केल्या होत्या। पुढे बघत राहा, अनेक योजनांना स्थगिती मिळणार आहे। सरकार करतं असं की एखादी योजना डिस्कंटिन्यू करतं की याच्यामध्ये त्रुटी होत्या। अरे पण त्रुटी काय ह्या लोकांना तुम्ही सांगा। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। कात्री नाही, त्या योजना बंदच होती। मंडळी, हे आहेत आपल्या महाराष्ट्रामधले विरोधक ज्यांना नीट ठाऊक आहे की सरकारनं अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख टाळलाय त्या योजना किती मोठा आर्थिक बोजा ठरणार होत्या आणि त्याच नेमक्या योजनांचा उल्लेख करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलंय। ह्या सगळ्या योजना निवडणुकीच्या संदर्भात डोळ्यासमोर ठेवून निवडणुका तयार केल्या होत्या मतं घेण्यासाठी सगळ्यांची। आता पुढली 4 वर्ष निवडणुका नाही आहेत। निवडणुका आधीचा जेव्हा अर्थसंकल्प तयार करतील चौथा अर्थसंकल्प तेव्हा या योजना येतील। दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे। कात्री नाही, त्या योजना बंदच होतील। आता मला सांगा की आनंदाचा शिदा कुठे दिसतो आहे? संपला आनंदाचा शिदा, कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिदा संपला। आता गरीब माणूस कुठे आहे? आत्ता आल्यानंतर मात्र या योजनेचा विसर सरकारला कुठंतरी पडलाय असं आपल्याला म्हणावं लागेल। नाही तर त्यांच्या अंतर्गत काहीतरी कुरघोड्या असल्यामुळे फक्त त्या शिंदे साहेबांनी सुरू केल्या म्हणून आता बंद करायच्यात असा कुठला निर्णय जर दादांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झाला असेल तो त्यांनाच त्या ठिकाणी माहिती, नाही तर शिंदे साहेबांना माहिती। आता हेच बघा, विरोधकांनी दावा केला की सरकारनं लाडक्या बहिणींना फसवलं, पण खरंच तसं झालंय का? लाडकी बहीण योजना आणली तेव्हा 46 कोटींची तरतूद होती। त्यातल्या पहिल्या 8 महिन्यांमध्ये 33,000 कोटींचं वाटप झालं। योजना आणली तेव्हा लाभार्थी जवळपास 2.5 कोटी होते। डिसेंबर 2024 मध्ये लाभार्थ्यांची संख्या 2,41,00,000 झाली आणि आता लाभार्थ्यांची हीच संख्या घटण्याची शक्यता आहे। अशा वेळी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटींची तरतूद केली आहे, जी गेल्या वेळेच्या तरतुदीपेक्षा 10,000 कोटींनी कमी आहे। त्यामुळे 1,500 रुपयाप्रमाणे 2 कोटी लाभार्थींनाच हे पैसे मिळू शकतात। या तरतुदीच्या नुसार तब्बल 41 लाख लाडक्या बहिणींची संख्या कमी होऊ शकते। 46,000 कोटी रुपये आम्ही महिला आमच्या लाडक्या बहिणींकरता तरतूद केलेली आहे। किती सांगितलं? 46 कोटी रुपये, 46,000 कोटी रुपये। यंदाचं बजेट कितीचं आहे? 36,000 कोटी रुपये। पहिल्या झटक्यात 10,000 कोटी रुपये कमी झाले, म्हणजे 10,000 कोटी मिळणाऱ्या बहिणी आता घरी जाणार हे स्पष्ट झालं। आता करणाऱ्यांनी मला वाटतं आता 50 लाख महिलांना यातून कमी करणार आहात। निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं? असं असलं तरी सरकारची भूमिका मात्र स्पष्ट आहे। कोणत्याही बहिणीचे पैसे रोखणार नाही, पात्र लाभार्थ्यांना पैसे मिळत राहणारच असं सरकारनं स्पष्ट केलंय। बरं, ही गोष्ट काही एकाच योजनेची नाही तर कालच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजनांचा उल्लेख नसल्याचं विरोधकांनी सभागृहामध्ये सांगितलंय। गरज सर्व वैद्य मरो आणि 2100 रुपये गेले। त्यानंतर तुम्ही गुलाबी रिक्षा योजना आणली, 10,000 महिलांना 80 कोटी देण्यात येणार होते। या बजेटमध्ये त्याचा उल्लेखच नाही। तुम्ही वर्षासाठी 3 सिलेंडर मोफत देणार होते,
त्या योजनेचं काय झालं? बजेटमध्ये त्याचा उल्लेख नाही. म्हणजे झाली निवडणूक, गेले सिलेंडर खड्ड्यात, कुठे गेला आनंदाचा शिधा? दिसतच नाही काय बजेटमध्ये. फडणवीस आणि शिंदे यांच्या दोघातला वाद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. अनेक योजनाला कात्री लावण्याचं काम या बजेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. भाजप आणि शिंदेच्या सेनेमध्ये वाद आहे असा दावा करत विरोधकांनी हल्लाबोल केला आणि यावेळेला विजय वडेट्टीवार हे आक्रमक होत असल्याचे दिसत असताना यावरती अर्थमंत्र्यांनी खणखणीत उत्तर दिलं. 1 नंबरचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, 2 नंबरचा शिंदे साहेबांचा, 3 नंबरचा दादांचा, पण सर्वाधिक निधी कोणाला? तर दादांच्या पक्षाला. तुमच्या पक्षाला अधिक निधी द्या, तुम्ही घेतला. त्या आता लाडक्या बहिणी आहेत, पण निधी तर तुम्हालाच जास्त मिळाला. एकूण पाहिलं अध्यक्ष महोदय, तुम्ही तर दुसरीकडे महसूल मंत्र्यांनी तर स्पष्ट केलंय की पैशांचं नियोजन त्या त्या खात्यांना करावं लागणार आहे. ज्या खात्यांनी जी मागणी केली होती वित्त मंत्र्याकडे, अजितदादा पवारांच्या खात्याकडे, शेवटी बजेट हे माननीय अजितदादा प्रिपेअर करतात, मग ते देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी बसून ते अंतिम करतात. कोणतेही बजेट काही एकटं कोणी होत नाही. आमचं सरकार तीनही म्हणून बजेट तयार केलं आहे आणि या बजेटमध्ये ज्या ज्या खात्याच्या जेवढ्या मागण्या होत्या त्या मागण्या मला वाटतं अजित पवारांनी पूर्ण केल्या आहे. आता निधी कोणी वाटायचा, घोषणा कोणी करायच्या, त्यावरती विरोधकांनी टीका करायची, हे सगळं सुरूच राहणार. पण आनंदाचा शिधा ही योजना बंद झाली आहे हे सुद्धा तितकंच खरं. आनंदाचा शिधा महायुती सरकारची ही अतिशय महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना होती. मात्र या योजनेला कुठेतरी आता ब्रेक लावला गेल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे. खरं तर होळीचा सण हा तोंडावरती आलेला आहे आणि त्यामुळे आनंदाचा शिधा याचं वाटप करण्यात यावा असा विभागाने प्रस्ताव पाठवला होता. मात्र या प्रस्तावाला कुठेतरी वित्त विभागाने ब्रेक लावत ही योजना जी आहे ती थांबवल्याची माहिती समोर आली आहे. अनेक आकर्षक योजना अर्थसंकल्पामध्ये दिसल्या नाहीत, पण महाराष्ट्राच्या विकासासाठी 7,20,00,000 कोटींची तरतूद असलेला अर्थसंकल्प जाहीर झाला. त्यात शेती, रोजगार, नवतंत्रज्ञान यासह कमीत कमी 15 नव्या मेगा प्रकल्पांची घोषणा झाली. अजित पवारांनी कालच्या अर्थसंकल्पामधून ही घोषणा केली हे सुद्धा कोणीच नाकारू शकणार नाही. राजू सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.